नमस्कार. मी बटाटे धुवून घेते कारण मला कुकर लावायचा होता दुकानाचा. मग त्यासाठी मी बटाटे घेऊन आले काढून आणि ते व्यवस्थित धुवून घेते स्वच्छ, कारण त्याच्यावर खूपच माती होती. बऱ्यापैकी इंदोरच्या बटाट्यांवर माती नसते, पण हा नवीनच बटाटा निघाला आहे त्यामुळं कदाचित त्याच्यावर खूप माती असावी. मग ते व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि माझ्या अंदाजानुसारच मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार होते, कारण मला आता 2 वर्ष झाले शॉप ओपन करून. तर मला अंदाज आला आहे की तळेगावच्या बटाट्याला किती प्रमाणात पाणी लागतं आणि इंदोरचा बटाटा शिजण्यासाठी किती प्रमाणात पाणी लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज येऊन गेलेला आहे. आणि तुम्ही देखील म्हणजे कोणता बिझनेस स्टार्ट केला असेल तर तुम्हाला त्या गोष्टींमध्ये समजून जातं की आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. तशाच पद्धतीने मला देखील अनुभव आलेला आहे बऱ्यापैकी. मग दुकानावर आल्यानंतर कस्टमर लगेच चालू झालं होतं. मग आज इलेक्शनचा दिवस होता त्यामुळं बऱ्यापैकी लोक बाहेर पडले होते आणि आज माझ्याकडे बऱ्यापैकी कस्टमर होते आणि खूप जास्त कस्टमर असले की खूप असा गोंधळ होतो आणि त्याच्यामध्येच काही कस्टमरना त्यांच्या वस्तू इथंच विसरून जातात. तसंच एक दादा त्यांच्या मुलाचं हेल्मेट इथं विसरून गेले आणि मी ते देण्यासाठीच त्यांना खूप वेळचं शोधत होते, खूप वेळची वाट बघितली. त्याच्यानंतर मला ते स्टार बाजारमधून बाहेर येताना दिसले, तेव्हा मी त्यांना ते हेल्मेट टाकून बोलवून घेतले. तेव्हा ते स्वतःच घ्यायला आले होते आणि म्हणजे खूप कस्टमर असे आहेत की ते काही ना काही वस्तू इथं विसरून जातात आणि परत त्यांना जेव्हा लक्षात येतं तेव्हा घ्यायला येतात आणि तेव्हा त्यांना ती वस्तू माझ्याकडे भेटते. असा होता आजचा माझा दिवस. बाय.